Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is ninth lecture about trigonometry, and this is the part of video lecture series about SSC mathematics. See, in previous lecture we have seen what is angle of elevation and angle of depression. That is what we have studied, angle of elevation, and second is angle of depression. What is the difference between these two? See, suppose A is standing here and this is the horizontal line, correct? AM, suppose I write, this is horizontal line. हॉरिझॉन्टल याचा अर्थ जमिनीशी समांतर. आणि हा जो ए ही व्यक्ती आहे ती इथला एखादा ऑब्जेक्ट बघते आहे. इथे समजा एक बी नावाचा ऑब्जेक्ट आहे. मग त्याच्याकडे बघण्यासाठी त्याला असं समोर बघून चालेल का? नाही, त्याला असे डोळे वर उचलावे लागतील, म्हणजे वर दृष्टी त्याची ठेवावी लागेल त्याला. म्हणजे ती जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, आत्ता तो जेव्हा उभा आहे त्यावेळी तो समोर बघते, पण आता वरची गोष्ट बघायची असेल तर त्याला त्याचं जे काय म्हणता येईल त्याला, त्याची लाईन ऑफ व्हिजन जी हॉरिझॉन्टल होती ती आता या अँगलने वर बघावं लागेल त्याला. हा जो अँगल आहे दिस इज अँगल ऑफ इलिव्हेशन. हे आपण गेल्या लेक्चरला बघितलं होतं. आणि याच्या विरुद्ध गोष्ट होऊ शकते की जो ऑब्झर्वर आहे ए समजा तो इथे आहे, दिस इज द लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, त्याची दृष्टी जी आहे ती ही लाईन त्याची, त्याला म्हणायचं लाईन ऑफ व्हिजन, हॉरिझॉन्टल, जमिनीशी समांतर. आणि त्याला खालची वस्तू जर बघायची असेल तर त्याला ती नजर अशी खाली करावी लागेल, राईट? ही हॅज टू सी डाऊनवर्ड्स. मग तो किती अंशाने खाली बघतो? ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती अशी त्याला वळवावी लागेल, म्हणजे त्याची नजर आहे समजा ती त्याला अशी खाली आणावी लागेल. म्हणजे ह्यालाच म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. दिस इज अँगल ऑफ डिप्रेशन. लक्षात आलं का? तर ह्या दोन गोष्टींवर आधारित अनेक गोष्टी, अनेक प्रॉब्लेम्स आपण करू शकतो. त्यातले एक दोन प्रॉब्लेम्स आपण करूया म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना मोस्ट ऑफ द टाइम्स 45 अंशाचा कोन असेल, 60 अंशाचा कोन असेल, 30 अंशाचा कोन असेल. आणि मग यांचे जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ते तुम्हाला चांगले तयार पाहिजेत. म्हणजे काय तर साईन, कॉस आणि टॅन हे जे आहेत ना, 45 डिग्री समजा असेल तर साईन 45 म्हणजे हे आपण असं करूया, हा 45 इथे लिहूया. म्हणजे साईन 60 डिग्रीज ती किती असतं? √3/2. हे पाठ पाहिजे मला, हे पाठ असल्याशिवाय होणार नाही. साईन 30 डिग्रीज किती असतं? 1/2. आणि साईन 45 डिग्रीज किती असणार? 1/√2. आणि मी तुम्हाला सांगितलंय की 30 आणि 60 हे कसे कोण आहेत? कॉम्प्लिमेंटरी, कारण त्यांची बेरीज 90 होते. त्यावेळी साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूजची आदला बदल होते. म्हणजेच काय होणार? कॉस 60 म्हणजेच साईन 30 1/2 आणि कॉस 30 म्हणजेच साईन 60 विच इज √3/2. आणि मग त्याच्यामुळे काय होईल बघा, टॅन जे आहे ना, किंवा सॉरी आता कॉस 45 ते 1/√2. कारण काय, 45चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 45च, त्यामुळे साईन आणि कॉस 45चे सेम असणार, परंतु साईन 30 म्हणजेच कॉस 60 असणार आणि साईन 60 म्हणजेच कॉस 30 असणार. मग टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, त्यामुळे हे 60 डिग्रीच्या बाबतीमध्ये टॅन 60 हे किती होणार? साईन 60 अपॉन कॉस, √3/2 अपॉन 1/2 म्हणजेच √3. इथे 1/2 अपॉन √3/2 म्हणजेच 1/√3. आणि हे 1/√2 अपॉन 1/√2 म्हणजे 1 होईल. असे हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपल्याला या प्रॉब्लेम सोल्युशन्समध्ये वापरावे लागतील, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण आधी प्रथम त्यांचे जे सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहेत ना ते चांगल्या प्रकारे समजावून घेऊया. वी विल ट्राय टू अंडरस्टँड ऑल द सॉल्व्ड एक्झरसाइजेस फर्स्ट अँड देन वी विल गो फॉर सम न्यू प्रॉब्लेम्स. आता इथे बघा, ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर
फ्रॉम अ ट्री, बरोबर ना, लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री. मग इथे काय केलंय बघा की फिगर जी आहे त्याला नंबर दिला आहे 6.9 ए बी. आता त्यांनी काय सांगितलंय, व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री, ती आपण एच मानूया. म्हणजे ही आता हे ट्री आहे असं समजूया, बी टू ए ही ट्री आहे. मग इथे हाईट त्याची एच, लक्षात आलं. आणि तो ऑब्झर्वर इथे आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स. बघा हे अंतर किती आहे, 10 मीटर. आता तो काय करतोय, ही लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री, म्हणजे तो इथून त्या ट्रीच्या टॉपकडे बघतोय. ए हा टॉप आहे ना ट्रीचा. तर तो जो म्हणजे वर बघावं लागेल त्याला. वर बघावं लागलं की तो अँगल ऑफ इलिव्हेशन झाला. खाली बघावं लागलं की तो अँगल ऑफ डिप्रेशन झाला. मग इथे त्यांनी काय दिलंय, अँगल 60 डिग्रीज आहे. मग तुम्हाला हाईट ऑफ द ट्री काढायची आहे. हे 10 मीटर दिलेलंच आहे तुम्हाला. मग एक व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ना, म्हणजे हा जो अँगल आहे 60 डिग्रीज त्याच्या समोरची बाजू म्हणजेच ही ए बी आणि ही सी बी म्हणजे किंवा बी सी म्हणा, ही लगतची बाजू आहे. मग समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे काय असतं, कुठला रेशो असतो, टॅन थिटा. अपोजिट साइड इज ए बी, ॲडजसंट साइड इज सी बी फॉर दिस अँगल 60 डिग्रीज. सो अपोजिट अपॉन ॲडजसंट इज टॅन. सो सी हिअर टॅन थिटा इज ए बी अपॉन ए सी, बरोबर ना. म्हणजे मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपणाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, हाईट ऑफ द ट्री. म्हणजेच मला ए बीची लांबी काढायची आहे. सो ए बी अपॉन बी सी इज टॅन ऑफ 60 डिग्रीज. टॅन ऑफ 60 म्हणून आत्ताच मी टॅन 60च्या व्हॅल्यू वगैरे आपल्या मुखोद्गत पाहिजे. त्या किती आहे, ती किती आहे व्हॅल्यू, √3. म्हणून काय झालं बघा, ए बी अपॉन बी सी हे तुमचं √3 आहे. मग बघा आता त्या डायग्रॅम मी इथे नाही काढत, पण आता कॅल्क्युलेशन पुढे कसं करणार बघा. तर ए बी अपॉन बी सी हे जे आहे ना, व्हॉट इज दिस इज टॅन ऑफ 60 डिग्रीज. नाव इफ यू नो व्हॉट इज टॅन 60 डिग्रीज, इट इज √3. आणि ह्या बी सीची लांबी तुम्हाला दिलेलीच आहे, कारण ऑब्झर्वर त्या झाडापासून 10 मीटर अंतरावर आहे, 10 मीटर्स ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द ट्री. सो बी सी इज 10. सो यू कॅन कॅल्क्युलेट ए बी अपॉन 10. जेव्हा दोन अननोन्स असतात त्यावेळी एकाची तरी व्हॅल्यू मला माहिती पाहिजे तर दुसऱ्याची काढता येणार. मग क्रॉस मल्टिप्लाय मी केलं की ए बी म्हणजे काय होणार, इट विल बी 10 इंटू √3. आणि अशा प्रॉब्लेम्समध्ये √3ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दिलेलीच असते, 1.73 दिलेली आहे इथे. सो ए बी विल बी 10 इंटू 1.73 म्हणजेच किती होणार, 73 म्हणजेच किती होणार, 17.3 मीटर्स. एवढं ते झाड उंच असतं. लक्षात आलं का. म्हणजे हा जो अँगल ऑफ इलिव्हेशनचा कन्सेप्ट आपण इथे वापरला या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम बघा आता इथे. बघा आता हा जरा नीट लक्षात घ्या. फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग, ही बिल्डिंग आहे बी ए, अँड ऑब्झर्वर इज लुकिंग ॲट अ स्कूटर पार्कड ॲट सम डिस्टन्स अवे. इथे स्कूटर आहे, सी हा जो पॉईंट आहे इथे ती स्कूटर ठेवलेली आहे आणि या बिल्डिंगच्या टॉपवरून तो स्कूटरकडे बघतो आहे. आता बिल्डिंगच्या टॉपकडून तो समोर बघत राहिला तर ती स्कूटर दिसेल का, नाही दिसणार. त्याला खाली बघावं लागणार. किती खाली बघावं लागणार, तो जो अँगल आहे तो इथे 30 डिग्रीज असं दिलेला आहे. बघा, मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 30 डिग्रीज ॲट द हाईट ऑफ द बिल्डिंग. इफ द हाईट ऑफ द बिल्डिंग 40 मीटर असेल तर हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग. म्हणजे इथून बी पासून सी पर्यंत. म्हणजे आता इथे काय प्रॉब्लेम झाला लक्षात घ्या. आणि कसं ट्रिग्नॉमेट्री आपण इथे इफेक्टिव्हली वापरतो हे फार मजेदार आहे. लक्षात घ्या, ॲप्लिकेशन्स आहेत ही ट्रिग्नॉमेट्रीची. हां, आता काय परिस्थिती आहे बघा. हे बघा, हे ए बी आहे, ही आहे आपली बिल्डिंग, याची आहे हाईट 40 मीटर. ॲट सम डिस्टन्स म्हणजे ॲट सी सपोज सम स्कूटर इज पार्क्ड. तर हे जे आहे ना डॉटेड लाईन मी समजा काढली तर ही काय झाली, लाईन ऑफ व्हिजन झाली. कारण तो ऑब्झर्वर इथे आहे, तो समोर बघितलं तर त्याने ती लाईन ऑफ व्हिजन. आता तो काय करतोय, त्या स्कूटरकडे बघतोय, म्हणजे त्याला असं खाली बघावं लागणार तर त्याला ही स्कूटर दिसणार. मग हा जो अँगल आहे ना, हा इथून लाईन ऑफ व्हिजन आणि ही जी लाईन फ्रॉम ए टू सी आहे, हा किती खाली बघितलं, हा अँगल नव्हे,
त्याने इथे त्याची ही लाईन ऑफ व्हिजन आहे, तिथून त्याने किती खाली वळवली नजर आपली, त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणायचं. ते इथे दिलेलं आहे 30 डिग्रीज. ठीक आहे. मग आता ही समजा इथे मी एम नाव दिलं त्याला, तर ए एम ही लाईन आणि हे ग्राउंड आहे बी सी, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे कारण ती ग्राउंडला पॅरलल आहे. मग आता तुम्ही 9वीमध्ये वगैरे ते अल्टरनेट अँगल्स वगैरे वगैरे शिकलात, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ही समजा ट्रान्सव्हर्सर असेल तर इथला जो अँगल आहे, इथला अँगल आणि इथला अँगल यांनाच आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल्स, अँड दे आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट, त्यांचे मेजर सेम असतं. मग ही जी लाईन आहे ए एम आणि ही बी सी हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे छेदिका आहे. त्यामुळे हा जो अँगल आहे तोच अँगल इथे असणार 30 डिग्रीज. इथे आपण 9वीत शिकलेली जॉमेट्री वापरली, अल्टरनेट अँगल्स, बरोबर ना, आठवते ना, मराठीमध्ये त्याला व्युत्क्रम कोन, संगत कोन वगैरे वगैरे जे आपण सर्व केलं ते आपण इथे वापरतो आहोत. सो दिस अँगल अँड दिस अँगल इज सेम. मग आता मला काय कॅल्क्युलेट करायचंय, विचारलंय काय बघा, फाइंड हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग. म्हणजे हे जे अंतर आहे एक्स समजा मी घेतलं तर एक्सचं मला व्हॅल्यू काढायची, स्कूटर बिल्डिंग पासून किती अंतरावर आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग. सो आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट एक्स. इथे आपण अल्टरनेट अँगलचा कन्सेप्ट वापरला आणि यू नो दॅट वेन एव्हर देर आर 2 पॅरलल लाईन्स अँड 1 ट्रान्सव्हर्सल, 2 अल्टरनेट अँगल्स दॅट आर फॉर्म्ड दे आर कॉन्ग्रुएंट. सो हा अँगल कुठला, एम ए सी आणि ए सी बी दे आर अल्टरनेट अँगल्स, सो दे आर व्हॉट, कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट याचा अर्थ काय, दोन अँगल्स कधी कॉन्ग्रुएंट असतात, वेन देअर मेजर इज सेम, त्यांचं माप ज्यावेळी सेम असेल, त्या अँगलची जी काय आपण मोजतो तो कोन जर समान असेल तर ते कॉन्ग्रुएंट अँगल्स. ठीक आहे. मग आता काय होणार बघा, इथे 30 आहे ना अँगल, आता ही समोरची बाजू आहे आणि हा लगतची बाजू आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला काय करणार, समोरची बाजू, मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना, मला ह्याची व्हॅल्यू काढायची असती एसीची, तर मी 40 / AC घेतलं असतं. मला एक्स काढायचं आहे. आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट हाऊ मच अवे इज द स्कूटर फ्रॉम द बिल्डिंग. सो BC ही लांबी मला काढायची आहे. So from this triangle, from right angled triangle, from right angled triangle, which right angled triangle, ABC, tan 30 degrees is equal to AB upon BC. Opposite side बघा, 30 डिग्रीच्या अपोजिट साइड AB अपॉन ॲडजसंट म्हणजेच टॅन, BC इज द ॲडजसंट साइड. सो नाव यू आर गिवन की त्या बिल्डिंगची हाईट 40 मीटर आहे म्हणजेच AB 40 आहे आणि ही जी स्कूटर आहे बिल्डिंग पासून त्याचं अंतर आपण एक्स मानलं. बरं, टॅन 30ची किंमत आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज टॅन 30, मग अशी ते टेबल आपण लिहिलेलं आहे 1/√3. लक्षात आलं ना. म्हणजे आता काय होईल, जर मी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x × 1 म्हणजेच एक्स बरोबर 40 × वर्गमुळात 3. पण वर्गमुळात 3ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला दिलेलीच आहे 1.73. सो एक्स इज इक्वल टू 40 × 1.73. मग हा गुणाकार न चुकता तुम्हाला करता आला पाहिजे, लक्षात घ्या. तो जर तुम्ही गुणाकार केलात तर त्याचं उत्तर येईल, त्यांनी दिलेलंच आहे, आपण त्याच्यात वेळ नको काढूया, 69.20 मीटर. म्हणजे शेवटी तुम्हाला काय उत्तर लिहिलं पाहिजे, द स्कूटर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 69.20 मीटर्स फ्रॉम द बिल्डिंग. मग ह्या प्रॉब्लेममध्ये अँगल ऑफ डिप्रेशन हा कन्सेप्ट वापरला आणि जमिनीवर उभा राहून तो झाडाच्या शेंड्याकडे बघतोय, टॉप ऑफ द ट्री, तिथे अँगल ऑफ इलिव्हेशन येणार. इथे तो बिल्डिंगच्या टॉपवर आहे आणि खाली पार्क केलेली स्कूटर बघतोय तो ग्राउंडवर, याचा अर्थ त्याला नजर खाली वळवावी लागणार, म्हणून तो अँगल ऑफ डिप्रेशन. आणि नजर वर वळवावी लागणार असेल तर तो अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ डिप्रेशनचे जेव्हा प्रॉब्लेम्स असतात त्यावेळी तुम्हाला अल्टरनेट अँगलचा तो कन्सेप्ट वापरावाच लागतो मोस्ट ऑफ द टाइम्स, हे लक्षात घ्या. तेव्हा असे हे प्रॉब्लेम्स आहेत. आणखी एक प्रॉब्लेम बघा, विड्थ ऑफ द रिव्हर. त्यांनी आपल्याला जे एक्सप्लेनेशन दिलं आहे की ह्या ॲप्लिकेशन्स काय काय आहेत ट्रिग्नॉमेट्रीची, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हाईट ऑफ द टॉवर काढायची आहे, हाईट ऑफ द ट्री काढायची आहे, हाईट ऑफ द बिल्डिंग काढायची आहे.
किंवा हाऊ मच अवे आय एम स्टँडिंग फ्रॉम द ट्री हे मला काढायचं आहे. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये कसं होतं बघा, हाऊ मच अवे द स्कूटर इज पार्क्ड फ्रॉम द बिल्डिंग, दॅट आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट. ओके. Or suppose now in this third problem we are calculating height width of the river. लक्षात घ्या, म्हणजे काय, to find the width of the river a man observes the top of the tower on the opposite bank making an angle of 61 degrees. बघा, म्हणजे इथून तो बघतोय ए, म्हणजे इथे डायग्राम मी काढतो जरा टू एक्सप्लेन इट. प्रॉब्लेम नीट वाचा तोपर्यंत. ओके, दिस इज द प्रॉब्लेम गिवन. हां, आता काय आहे बघा, टू फाइंड द विड्थ ऑफ द रिव्हर अ मॅन ऑब्झर्व्स द टॉप ऑफ द टॉवर ऑन द अपोजिट बँक. अपोजिट बँक. ओके, बँक म्हणजे काय, नदीचा काठ. मग हा टॉवर आहे, ही नदी आहे, ही विड्थ आहे समजा, त्याला आपण एक्स मानूया. हाईट ऑफ द टॉवर आपण त्या टॉवरची हाईट एच मानूया. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, टू फाइंड द विड्थ ऑफ द रिव्हर मॅन ऑब्झर्व्स द टॉप ऑफ द टॉवर ऑन द अपोजिट बँक मेकिंग अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 61 डिग्रीज. टॉवर इथे आहे नदीच्या एका काठावर, त्याच्या दुसऱ्या काठावर हा माणूस उभा राहिला आणि त्याने टॉवरचा टॉप बघितला. तर तो जो वर त्याला बघावं लागलं ते किती अंशातून, तर 61 अंशातून असं दिलेलं आहे. नाऊ वॉट, वेन ही मूव्स 50 मीटर्स बॅकवर्ड, म्हणजे इथून तो बघतो, ॲक्च्युली तो इथे उभा आहे, तिथून हे नदी आहे ही, त्या नदीच्या या काठावर तो टॉवर आहे. आता हा जो माणूस इथे आहे तो 50 मीटर बरोबर आहे, 50 मीटर मागे गेला. बघा तिथे म्हटलंय बघा, वेन ही मूव्स 50 मीटर्स बॅकवर्ड्स फ्रॉम द बँक अँड ऑब्झर्व्स द सेम टॉप ऑफ द टॉवर, हीज लाईन ऑफ व्हिजन मेक्स अँगल ऑफ elevation of 35 degrees. So here it is 35 degrees. 35. ओके. आणि हे 50 मीटर्स तो मागे गेला, म्हणजे इथे डी ह्या पॉईंटला आला. हा पॉईंट समजा आपण काय मानला, हा पॉईंट सी मानला आपण, हे बी, आणि तो टॉवर बी ए. आता ही तुमची फिगर तयार झाली. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे जे आहे ना, ही रिव्हरची त्या विड्थ आहे, इथे ही नदी आहे, त्या नदीच्या या काठावर तो माणूस उभा आहे, दुसऱ्या काठावर त्याच्या तो टॉवर आहे, असं ते सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला. इथून तो टॉप ऑफ द टॉवर बघतो त्यावेळी 61 अंशाचा अँगल ऑफ इलिव्हेशन होतो. तो 50 मीटर मागे जातो, तिथून बघतो त्यावेळी 35 मीटर अँगल ऑफ 35 डिग्रीज हा अँगल ऑफ इलिव्हेशन होतो. तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्हाला त्या नदीची रुंदी काढायची आहे, म्हणजे एक्स काढायचं आहे. आणि अशा प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या असतात. सी नाव व्हॉट विल बी देअर, दिस इज 61 डिग्रीज, सो टॅन ऑफ 61 इज गिवन टू यू. टॅन ऑफ 61 वगैरे आपलं पाठ नसतं. टॅन ऑफ 61 इज 1.8 आहे, आणि टॅन ऑफ 35 डिग्रीज इज इक्वल टू 0.7 आहे. आता इथून एक थोडासा, ज्या विद्यार्थ्यांना चांगला कॉमन सेन्स आहे त्यांना कळेल की कुठेतरी टॅनचा मला उपयोग करावा लागणार आहे. मी मगाशीच मागच्याच लेक्चरला सांगितलं, जे जे काही दिलेलं असतं आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना सर्व गोष्टी वापराव्याच लागतात. मग आता थोडक्यात मी हे सर्व सांगतो तुम्हाला. आता काय करायचं बघा, हा जो इथला काटकोन त्रिकोण आहे कुठला, ABC, त्याचा जर मी विचार केला तर इथला जो ॲक्यूट अँगल आहे त्याचा टॅन म्हणजे काय होणार, h/x. म्हणजे इथे मला काय मिळणार बघा, टॅन ऑफ 61 डिग्रीज इज इक्वल टू h/x. ओके. आणि दुसरं काय मिळणार मला, दुसरं काय मिळणार बघा, टॅन ऑफ 35, राईट. दुसरं जे मला दिलेलं आहे माहिती त्यानुसार टॅन ऑफ 35 डिग्रीज म्हणजे काय मिळणार, कुणाला सांगता येईल, टॅन 35 म्हणजेच अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आता इथला सी होता त्यामुळे या ABC मध्ये ॲडजस्टंट साईड या सीच्या तिथल्या अँगलची होती एक्स, पण आता डी हा बिंदू असल्यामुळे आता ॲडजस्टंट साईड कुठली झाली, B to D. आता ट्रँगल कुठला, या पर्टिक्युलर जेव्हा मी विषय घेतला ना त्यावेळी ट्रँगल माझ्या डोक्यामध्ये होता ABC.
त्यामुळे इथला अँगल मी विचारात घेतला. आता ट्रँगल मी घेणार ABD. मग ट्रँगल ABDच्या बाबतीमध्ये जेव्हा मी तो टॅनचा फॉर्म्युला वापरेन, अपोजिट साईड, कुठल्या अँगलच्या अपोजिट साईड म्हणताय तुम्ही? डी ह्या अँगलच्या अपोजिट साईड कोणती आहे? AB. काटकोन त्रिकोण ABD घेताय. मग काय होणार बघा ते AB. पण AB म्हणजेच तुम्ही काय मानलंय? H. आणि अपॉन किती होणार? हे सर्व ना B to D, म्हणजेच ते किती होणार? X + 50. आणि हे किती दिलंय तुम्हाला? tan 35. दिस इज इक्वल टू tan 35 डिग्रीज. सो इथे इक्वल टू साईन नकोय. इन ट्रँगल ABD इथे ते लिहिलेलं आहे म्हणून मी फक्त एक्सप्लेन करतोय. मग आता काय होणार बघा, पुढे जर तुम्ही हा प्रॉब्लेम बघितलात इथे सोडवलेला तरीही तुमच्या लक्षात येईल. बघा हे H ची व्हॅल्यू मला काढायची आहे, बरोबर ना? H आणि H म्हणजे हाईट आहे, तुम्हाला X ची व्हॅल्यू काढायची आहे. मग मी काय करणार सांगा? पहिलं आधी काय झालं? tan 61 तुम्हाला 1.8 दिलेला आहे. बघा इथे 1.8 म्हणजे काय झालं? H/X. पहिलं कॅल्क्युलेशन सुरू झालं इथे. 1.8 इज इक्वल टू H/X. मग ह्याच्यामधून H किती आलं बघा? H इज इक्वल टू 1.8 इंटू X. मग त्याला जर 10 ने गुणलं तर 10H. 10 ने का गुणायचं? तर हे 1.8 जावेत म्हणून. 10 ने गुणलं की दशांशचिन्ह एक उजव्या बाजूला घेतो आपण, त्यामुळे हे किती होणार? 18X होईल. हा आपला एक रिझल्ट 1 समजूया आपण. आता दुसरं काय होतंय बघा, tan 35. बघा हे tan 35 ची व्हॅल्यू आहे 0.7. मग ते म्हणजे नाव 0.7 इज इक्वल टू काय आहे बघा? H/X + 50. त्यामुळे काय होईल? 10H हे किती होईल? क्रॉस मल्टिप्लाय करा. तुम्हाला आता इथे बघा क्रॉस मल्टिप्लाय केलं की काय मिळणार? H बरोबर हे 0.7 आणि X + 50चा गुणाकार करणार तुम्ही. 0.7 गुणिले X + 50 म्हणजेच काय होणार? H म्हणजे काय होईल बघा? 0.7 इंटू X प्लस 50 आणि 0.7चा गुणाकार. 50 7 ते 350 होतात, म्हणजे ते 35 होतील. 35 होतील ना. आणि मग इथे तुम्ही 10H केलं तसं इथे करा. 10H करायचं म्हणजे काय? इथे मागे 10 लिहायचं असं नाही, सर्वच इक्वेशनला 10 ने गुणायचं. म्हणजे दुसरं इक्वेशन काय मिळेल तुम्हाला? 10H बरोबर 0.7 ला 10 ने गुणलं की 7X झालं आणि ह्याला 335 म्हणजे 350 झालं. मग आता मला X काढायचा आहे, H नाहीच काढायचा आहे. मग 10H ची किंमत 18X आली आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये 10H चीच किंमत ही आली 7X + 350. बरोबर ना? मग नॅचरली मला काय करावं लागेल? आय कॅन ॲक्च्युअली इक्वेट बोथ द थिंग्स. बघा आता इथे काय झालं बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 18X बरोबर, कारण काय झालं? ह्यांची ॲडिशन केली त्यांनी. हे इथे 10H बरोबर 18X होतं आणि इथे 10H बरोबर हे सर्व आहे. मग आता ह्या दोन इक्वेशन्सचं जर एकत्रीकरण केलं, मी हे सर्व इरेज करतो कारण हा ऑलरेडी आपण एक्सप्लेन केला आहे भाग. आपणाला या इक्वेशन्सपर्यंतच्या गोष्टी लागतील. आता काय होतंय बघा, इथे ही 10H ची किंमत आहे 18X, इथे पण 10H ची किंमत आहे ही. दोन इक्वेट करा, बरोबर ना? मग काय होणार? काय होणार बघा, एक फ्रॉम 1 and 2 वी कॅन से, फ्रॉम 1 and 2 हियर 10H इज 18X and here it is 7X + 350. नॅचरली काय होणार बघा, X मला काढायचा आहे, तो राईट हँड साईडला घ्या, हा 7X, म्हणजे हे 18X वजा 7X होईल बरोबर 350. आणि म्हणजे मग 11X बरोबर 350 आणि त्याच्यामुळे X बरोबर 350 भागिले 11. व्हॉट इज 350/11? वी कॅन कॅल्क्युलेट दॅट विथ द हेल्प ऑफ युअर युज्युअल कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज. So final answer will be 31.82. 31.82. This is the answer. मग आता काय होणार बघा, हे तुमचं X ची किंमत आली, बरोबर ना? 31.82. मग आपल्याला हाईट विचारली आहे का या प्रॉब्लेममध्ये? बघा, हाईट जर विचारली असेल तर H ची किंमत तुम्हाला काढावी लागेल.
येस, हाईट ऑफ द टॉवर पण विचारलेली आहे. ही तुम्ही एक्स काढलात. मग आता काय झालं बघा, तो त्रिकोण जो आहे ना, हा काटकोन त्रिकोण, त्याच्यामध्ये एक्सची किंमत तुम्हाला मिळाली. किती मिळाली? 31.82. मग 31.82 आणि हे 50. 50 आणि 31.82 म्हणजे झाले 81.82. हे झालं बी डी. आणि मग एच अपॉन बी डी म्हणजेच तुम्हाला ही हाईट मिळणार, म्हणजे टॅन ऑफ 35 मिळणार. मग त्या रिलेशनचा वापर करून तुम्हाला एच काढता येईल. सो आय होप यू कॅन कम्प्लीट द प्रॉब्लेम. आणि इथे सोडवून दिलेलं आहेच बघा. इथे हे सर्व तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलात की ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यामुळे असे हे सोपे असतात प्रॉब्लेम्स, काहीही याच्यामध्ये कठीण नसतं. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही प्रॉब्लेम्स डिस्कस करू, सो दॅट यू विल बी मास्टर इन द आर्ट ऑफ युझिंग ट्रिग्नॉमेट्री फॉर सॉल्विंग रिअल लाईफ प्रॉब्लेम्स. ओके, बाय.